Hello student, in today's lecture we are going to start our chapter Basic Principles of Organic Chemistry. Okay, तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन पाहिली. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन आपण अशी पाहिली, ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. म्हणजे कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा आपण कार्बन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा आपण तिथे स्टडी करतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. तर का करतो किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही ह्यूज ब्रांच आहे आणि ती सेपरेट ब्रांच का आहे केमिस्ट्रीची याचाही आपण तिथे स्टडी करणार आहोत. आता बघा, तुम्हाला माहिती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. ओके, ओनली आपण कार्बन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा आपण स्टडी करतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ओके, एक्सेप्ट मेटल कार्बोनेट्स. ओके, एक्सेप्ट मेटल कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, ओके, कार्बन डायऑक्साइड अँड कार्बन मोनॉक्साइड. ओके, आता हे जे कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, कार्बन डायऑक्साइड अँड कार्बन मोनॉक्साइड हे जे कंपाऊंड्स आहेत ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. ओके, आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ओनली कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा स्टडी करतो. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड. आता हे जे कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड आहे यांच्यामध्येही कार्बन प्रेझेंट असतो, पण हे आहेत ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. ओके, आता बघा, तुम्हाला सांगितलंय कालच्या लेक्चरमध्ये कार्बन हा कसा आला वर्ड. कार्बन हा जो लॅटिन वर्ड आहे. ओके, लॅटिन वर्ड जो कार्बो आहे. ओके, कार्बो मीन्स चारकोल. ओके, कार्बो मीन्स चारकोल, त्याच्यावरून कार्बन हा वर्ड आलेला आहे. ओके, तर तो कुठे प्रेझेंट असतो, त्याचे सोर्स काय आहेत बघा. कार्बन इज प्रेझेंट इन अर्थ क्रस्ट इन द फॉर्म ऑफ मिनरल्स. आता कार्बन जो आहे तो अर्थ क्रस्ट मध्ये प्रेझेंट असतो मिनरलच्या फॉर्म मध्ये. तर मिनरल्स कोणते कोणते आहेत बघा, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, ओके, कोल अँड पेट्रोलियम, हे काय आहेत, मिनरल्स आहेत. ओके, याच्यामध्ये काय असतो, कार्बन प्रेझेंट असतो. ओके, कार्बन इज प्रेझेंट इन अर्थ क्रस्ट. हे आपल्याला अर्थ क्रस्ट मध्ये आपल्याला आढळतो कार्बन इन दी फॉर्म ऑफ मिनरल्स. या मिनरलच्या फॉर्म मध्ये असतो. याच्यामध्ये जो कोल आणि पेट्रोलियम आहेत हे काय आहेत, हायड्रोकार्बन्स आहेत. ओके, दिस इज दी हायड्रोकार्बन्स. म्हणजे बघा, कोल आणि पेट्रोलियम यांना आपण काय म्हणूया, मेन ब्रांच ऑफ हायड्रोकार्बन्स. हे काय आहेत, मेन्स आहेत हायड्रोकार्बन मधले कोल आणि पेट्रोलियम. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये हायड्रोकार्बनची ही डेफिनेशन पाहिलेली आहे. हायड्रोकार्बन इज दी ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ओनली कार्बन अँड हायड्रोजन ॲटम. ओके, hydrocarbons is the organic compound containing only carbon and hydrogen called hydrocarbons. ओके, आता इथे बघा, आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हायड्रोकार्बन्स ही येतात, त्याच्यामध्ये कोल आणि पेट्रोलियम असतात. हे आपण त्याचा पुढे स्टडी करणार आहोत हायड्रोकार्बनचा. आता कोल म्हणजे कोळसा तुम्हाला माहितीये, हे आपण दैनंदिन ह्याच्यामध्येही वापरतो. ओके, इंधन म्हणून आपण कोल वापरतो. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला कार्बन आढळतो. अजून कार्बन आपल्याला कुठे कुठे आढळतो बघा, कार्बन फॉर्म्स बेसिस ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. कार्बन हा ऑल लिव्हिंग थिंग्स मध्ये असतो, ह्युमन बिंग मध्ये किंवा अॅनिमल्स, प्लांट्स याच्यामध्येही कार्बन असतो. म्हणजे आपण कार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून बनलेलो आहोत, म्हणजे आपण कार्बन पासून बनलेलो आहोत असं म्हणलं तरी चालेल. ओके, इव्हन कार्बन हा जे आकाशामध्ये स्टार्स असतात त्याच्या इंटेरियर जो पार्ट आहे त्याच्यामध्येही कार्बन आढळले जातात. ओके, आता बघा, कार्बन प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इन दी फॉर्म ऑफ, आपल्या जो शरीरामध्ये कार्बन असतो तो कुठल्या फॉर्म मध्ये असतो, कार्बोहायड्रेट्स. ओके, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स. ओके, फॅट्स, लिपिड्स, न्यूक्लिक ऍसिड्स. ओके, न्यूक्लिक ऍसिड्स लाईक RNA, DNA हे काय आहेत, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत. त्याच्या फॉर्म मध्ये कार्बोहायड्रेट्स हा ह्युमन बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. आता बघा, कार्बनचा जो एटॉमिक नंबर आहे तो 6 आहे. ओके, आता कार्बनची प्रॉपर्टी आहे, तर कार्बन काय आहे, टेट्राव्हॅलन्स आहे. टेट्राव्हॅलन्सी आहे कार्बनची. हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला, तो टेट्राव्हॅलन्स कसा आहे. ओके, अजून एक कार्बनची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे कॅटिनेशन. ओके, कॅटिनेशन. ओके, कार्बन इज टेट्राव्हॅलंट. कॅटिनेशन
अँड आयसोमेरिझम. ओके, ही कार्बनची काय आहे, प्रॉपर्टी आहे. आयसोमेरिझम म्हणजे काय, तर सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, आयसोमेरिझम मीन्स सेम मोलिक्युलर फॉर्म्युला, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला. आता मोलिक्युलर फॉर्म्युला हा जो वर्ड आहे, ओके, हे तुम्ही 9वी 10वी मध्ये तुम्ही थोडंफार तुम्हाला माहित आहे मोलिक्युलर फॉर्म्युला. ओके, बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आयसोमेरिझम मीन्स, आयसोमर्स मीन्स म्हणजे काय बघा, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, आता कार्बन जो आहे तो टेट्राव्हॅलंट आहे, मी तुम्हाला सांगितले. ओके, आता कार्बनचा जो ॲटॉमिक नंबर आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. ओके, कार्बनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 6 आहे. सो बघा इथे मी तुम्हाला शेल्स दाखवलेले आहेत. बघा इथे असे, सपोज आपण याला के शेल म्हणलं, याला एल म्हणलं, याला आपण काय म्हटलं, एम म्हटलं. ओके, तर के शेल मध्ये, ओके, शेल मध्ये आता के एल एम काय असतात, शेल असतात, के एल एम एन. आता इथे बघा शेल मध्ये पुन्हा सबशेल्स असतात. शेल मध्ये काय असतात, सबशेल. त्या कुठल्या कुठल्या, एस पी डी एफ. आणि सबशेल मध्ये काय असतात, तर ऑर्बिटल्स असतात. आणि ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, आता के जो शेल आहे त्याच्यामध्ये सबशेल किती असतील, तर एक सबशेल म्हणजे कुठली, एस. ओके, एल आहे त्याच्यामध्ये सबशेल कुठे असतील, एस आणि पी 2 सबशेल्स असतील. ओके, एम जो शेल आहे त्याच्यामध्ये सबशेल किती असतील, एस पी डी. ओके, सो के जो शेल आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, एस सबशेल मध्ये किती असतात इलेक्ट्रॉन, ऑर्बिटल मध्ये त्या 2 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, नंतर एल शेल मध्ये किती सबशेल असतात, एस पी 2 सबशेल असतात. एस मधले 2 इलेक्ट्रॉन आणि पी मधले 6 इलेक्ट्रॉन. ओके, पी मध्ये ऑर्बिटल किती असतात, तर 3 ऑर्बिटल असतात पी सबशेल मध्ये, हे सांगितलं तुम्हाला. त्याच्यामध्ये प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, या पद्धतीने पी मधले 6 आणि एस मधले 2 इलेक्ट्रॉन. ओके, असे ह्याच्यामध्ये किती असतील, 8 इलेक्ट्रॉन असतील. म्हणजे एल शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स काय असतात तुम्हाला दाखवतात. म्हणजे बघा 2, 8, 18 असं आहे ना. बघा एस पी डी, डी मधले 10 ओके इलेक्ट्रॉन. ओके, डी मध्ये 5 ऑर्बिटल्स असतात, प्रत्येकामध्ये 2 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन झाले. पी मधले किती, 6 इलेक्ट्रॉन, 3 ऑर्बिटल्स असतात त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 6. आणि एस मध्ये 1 ऑर्बिटल त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे किती झाले, 18. 10, 6 आणि 2 18 झाले. ओके, 2, 8, 18. ओके, असं आपण तिथे मांडणी करतो इलेक्ट्रॉनची शेल मध्ये. आता सपोज ॲटॉमिक नंबर म्हणला कार्बनचा किती आहे, 6 ॲटॉमिक नंबर आहे. 2 के शेल मध्ये किती, 2 इलेक्ट्रॉन तुम्ही मांडले कार्बनचे, राहिले किती, 4. तर तुम्ही एल शेल मध्ये 4 दाखवा ह्या पद्धतीने. ओके, तर आपण जे ॲटॉमिक 11चे जे ॲटॉमिक नंबर आहेत, ओके, त्यानुसार आपण त्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करतो आणि त्यावरून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. तसं आता नवीन ह्याच्यानुसार बघा, कार्बनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 6 आहे. ओके, आपण नवीन ह्याच्यानुसार कसं लिहितो, 1s2, 2s2, 2p2. ओके, आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, तर काल मी दाखवलं तिथे ऑर्बिटल्स दाखवले, एस ऑर्बिटल 1 आणि पी मध्ये 3 ऑर्बिटल. ओके, आता इथे बघा 2 इलेक्ट्रॉन, इथे पी मध्ये 2 आहेत. ओके, एक्सायटेड स्टेट मध्ये काय होईल, हा इलेक्ट्रॉन काय करेल, इकडे जम्प करेल आणि 4 हायब्रिड ऑर्बिटल तुम्हाला, 4 व्हॅलेन्स हायब्रिड ऑर्बिटल काय होतील तुम्हाला मिळतील. सो कार्बन काय करेल, 4 बॉन्ड फॉर्म करेल अदर ॲटम बरोबर. ओके, आणि सो दिस इज ए टेट्राव्हॅलंट, हे आपण बघितलं. ओके, सो इट कॅन फॉर्म ए 4 बॉन्ड्स. ओके, अँड शो इट्स ए टेट्राव्हॅलन्सी. आणि तो काय करेल, टेट्राव्हॅलन्सी आहे त्याची प्रॉपर्टी आहे तो शो करेल. ओके, त्यानंतर अजून एक प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलेली बघा, कॅटेनेशन. कॅटेनेशन म्हणजे काय बघा, कार्बन ॲटम कॅन लिंक विथ अदर कार्बन ॲटम. ओके, बाय सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. ओके, म्हणजे कार्बन ॲटम अदर कार्बन ॲटमला सिंगल बॉन्डने, ओके, किंवा डबल बॉन्डने काय असेल, लिंक झालेला असेल. ओके, मी हे असं दाखवते. ओके, सिंगल बॉन्डने, डबल बॉन्डने किंवा ट्रिपल बॉन्डने काय झालेला असेल, लिंक झालेला असेल, त्याला आपण काय म्हणतो,
कॅटिनेशन म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बनला कार्बन, कार्बनला कार्बन, कार्बनला कार्बन असे काय असतील, तो सिंगल बॉन्डने बॉन्ड झाले असेल म्हणजे स्ट्रेट चेन कार्बनची मिळेल. ओके, किंवा तुम्ही अरोमॅटिक फॉर्म मध्ये किंवा सायक्लिक फॉर्म मध्ये पण तो काय होईल, असा बॉन्ड होईल. ओके, या पद्धतीने सायक्लिक फॉर्म मध्ये पण तो असा बॉन्ड झालेला असेल. ओके, तर याला काय म्हणतो आपण. ओके, जिथे एक हायड्रोजन ऍटम असेल. ओके, व्हॅलेन्सी कम्प्लीट करूया आपण. 4 व्हॅलेन्सी. ओके, तर काय करायचं असेल, तो त्याची व्हॅलेन्सी 4 आहे. तो मी ते एक हायड्रोजन दाखवलेले आहेत. ओके, तो सायक्लिक फॉर्म मध्ये बॉन्ड झालेला असेल. ओके, किंवा तो या फॉर्म मध्ये पण बॉन्ड झालेला असेल, किंवा आपण असं दाखवूयात. ओके, इथे CH2. ओके, CH2, इथे CH2, इथेही CH2, या पद्धतीने तो बॉन्ड झालेला असेल, किंवा स्ट्रेट चेन मध्ये पण काय होईल, तो बॉन्ड झालेला असेल. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, कॅटिनेशन म्हणतो. दिस प्रॉपर्टी इज व्हेरी स्ट्रॉंग इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. ही जी प्रॉपर्टी आहे ती स्ट्रॉंग आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड मधली. आता बघा, कॅटिनेशन म्हणजे काय, तर वन कार्बन ऍटम लिंक टू अदर. ओके, असे कार्बनला कार्बन, कार्बनला कार्बन अशी स्ट्रेट चेन फॉर्म होईल, त्याला आपण कॅटिनेशन म्हणतो. वाया सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड, किंवा सायक्लिक फॉर्म मध्येही काय होईल, कार्बन लिंक झालेला असेल. ओके, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड. आता इथे बघा, त्यानंतर बघा, कार्बन ऑल्सो बॉन्ड विथ अदर इलेमेंट. ओके, तर तो हायड्रोजन बरोबरच बॉन्ड फॉर्म करत नाही, तर तो अदर इलेमेंट बरोबर पण बॉन्ड फॉर्म करतो, सच ॲज हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, क्लोरीन, ह्या इलेमेंट जे आहेत त्याच्याबरोबरही काय करतो, तो बॉन्ड फॉर्म करतो. ओके, तर तुम्ही कॅटिनेशन म्हणजे बघा, इथे जर तुम्ही क्लोरोफिल किंवा कोलेस्टेरॉल हे जे तुम्ही स्ट्रक्चर इंटरनेटवरती बघितलं, तर त्याच्यामध्ये भरपूर कार्बन ऍटम्स आहेत, हे तुम्हाला कळेल. ओके, त्यामुळे ही जी कॅटिनेशन जी प्रॉपर्टी आहे ती व्हेरी स्ट्रॉंग आहे, आणि या प्रॉपर्टीमुळे जो कार्बन आहे, ओके, तो ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही जी सेपरेट ब्रांच केलेली आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडची. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय केलेली आहे, कार्बनच्या या प्रॉपर्टीमुळे त्याची सेपरेट ब्रांच केलेली आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे, आता आपण त्याचे स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघणार आहोत. म्हणजे आपण एका कार्बनचं स्ट्रक्चर म्हणजे मिथेन हे झालेले तुम्हाला. दिस इज दी मिथेन. ओके, याला काय म्हणतो आपण, मिथेन म्हणतो. एका कार्बन पासून आपण बिलियन्स ऑफ कार्बन कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड तिथे बनवू शकतो. ओके, आणि ते आहेत, त्याचाही आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर तुम्हाला बघायचंच असेल तर फिल किंवा कोलेस्ट्रॉल त्याचं स्ट्रक्चर बघा इंटरनेटवरती, तुम्हाला समजेल. आता बघा, आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघणार आहोत ऑर्गॅनिक कंपाऊंडचा. स्ट्रक्चरल फॉर्म्युला, दी स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज दी विच represents the exact or actual arrangement of atoms of different elements present in a molecule. ओके, तर आपण एक्झाम्पल बघूया. मिथेन घेतला आपण, दिस इज दी मिथेन. ओके, हा काय आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. म्हणजे हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड, दिस इज दी कोव्हॅलेंट बॉन्ड, हा तुम्ही तिथे दाखवणार आहात. ओके, आता जर आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तुम्हाला झालेलं आहे, आपण कार्बनचे इलेक्ट्रॉन आहेत 4, ते आपण असे दाखवूया. ओके, आता तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते 1s1 असं आहे. ओके, तर इथे कार्बन बरोबर जर बॉन्ड फॉर्म करायचं असेल तर आपल्याला 4 हायड्रोजन लागतील. ओके, तर इथे आपण हायड्रोजनचा जो इलेक्ट्रॉन आहे असा डॉटने दाखवूया. ओके, तर हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा एक इलेक्ट्रॉन कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होईल असं यामध्ये. ओके, तर हे असं स्ट्रक्चर होईल, याला म्हणतात स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय, दी फॉर्म्युला विच रिप्रेझेंट्स एक्झॅक्ट और ऍक्च्युअल अरेंजमेंट ऑफ ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स प्रेझेंट इन ए मॉलिक्यूल. ओके, तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. आपण मिथेन घेतलेले, आपण इथेन घेऊया. इथेन मध्ये किती कार्बन आयटम असतात, 2. ओके, इथे हायड्रोजन दाखवा तुम्ही, 4 व्हॅलेन्सी. ओके, इथे हायड्रोजन दाखवणार. मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण ह्याच्यावरून काढू शकतो बघा. C2H किती आहे, 6. ओके, C2H6, दिस इज दी इथेन. ओके, दिस इज दी इथेन. आपण प्रोपेनचं पण स्ट्रक्चर काढू शकतो.
प्रोपेन तुम्हाला माहितीये प्रोपेन. ओके, त्याच्यामध्ये किती कार्बन असतात? 3. ओके, आता ते बघणार आहोत. प्रोप म्हणजे 3. इथ मिथ म्हणजे 1 कार्बन ऍटम. इथ म्हणजे 2 कार्बन ऍटम्स. ओके, प्रोप म्हणजे 3 कार्बन ऍटम्स. ब्यूट म्हणजे 4 कार्बन ऍटम्स. ओके, ब्युटेन. एएनई का लावतो तर कार्बन कार्बन काय आहे? सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे आपण तिथे एएनई लावतो. ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे नॉमेनक्लेचर मध्ये. आता इथे बघा प्रोपेनचं जे स्ट्रक्चर आहे ते इथे. आता आपण नॉमेनक्लेचर बघणार आहोत, आपण फक्त स्ट्रक्चर बघूयात. ओके, दिस इज दी प्रोपेन. आणि इथे व्हॅलेन्सी कम्प्लीट करा मग हायड्रोजननी कार्बनची. ओके, म्हणजे तुम्ही इथे कोव्हॅलंट बॉन्डने दाखवणार आहात. कार्बन कार्बन असा कोव्हॅलंट बॉन्ड तिथे दाखवणार आहात, किंवा कार्बन हायड्रोजन कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, त्याला काय म्हणणार तुम्ही? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय म्हणणार? दिस इज दी प्रोपेन. दिस इज दी स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ प्रोपेन. आता ब्युटेनचं जर आपण बघितलं तर कसा आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला? 4 कार्बन ऍटम्स तुम्ही असे काढून घ्या, 4 कार्बन ऍटम्स, आणि नंतर हायड्रोजन फिलअप करा. ओके, व्हॅलेन्सी 4 आहे बघा, ह्या कार्बन ऍटमची 4 व्हॅलेन्सी, 1 2 3 4. इथे हायड्रोजन टाका. त्यानंतर या कार्बन ऍटमची 4 व्हॅलेन्सी बघा, इकडे एक कोव्हॅलंट बॉन्ड, इकडे एक, इकडे एक, इकडे 4 व्हॅलेन्सी झाली कम्प्लीट. ओके, आता इथे पण ह्याची पण झाली आहे बघा, 4 बॉन्ड्स आहेत. इथे पण ह्या पण कार्बन ऍटमला काय आहेत? 4 बॉन्ड्स आहेत. सो दिस इज दी टेट्राव्हॅलेंट आहे कार्बन. आता हे काय आहे? ब्युटेनचं स्ट्रक्चर आहे. इज दी ब्युटेन. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येईल बघा मग C4 कार्बन ऍटम किती आहेत? C4. आणि H बघा 10 आहे बघा, 3 आणि 3 6. ओके, 6 आणि 4 हे 4 10. ओके, C4H10 हा काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता बघा आपण हे बघितलं स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता आपण कंडेन्स फॉर्म्युला बघूया. दिस इज दी कंडेन्स्ड फॉर्म्युला. कंडेन्स्ड फॉर्म्युला. आता कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणजे काय बघा, आता जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण दाखवलेला आहे तो शॉर्ट मध्ये तुम्ही तो कंडेन्स फॉर्म मध्ये लिहिणार आहात. ओके, म्हणजे जर तुम्हाला टाइम ची मॅनेज करायचं असेल, ओके, तर तुम्ही तो जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो कंडेन्स फॉर्म मध्ये पण तुम्ही लिहू शकता. ओके, आता बघा इथे जर आपण इथे इथेन काढलं या पद्धतीने असं, याच्यामध्ये आपला काय होतो? टाइम वेस्ट होतो. तर आपण कंडेन्स फॉर्म मध्ये कसं लिहिणार? CH3 सिंगल बॉन्ड CH3. ओके, किंवा तुम्ही नुसतं CH3 असं लिहिलं तरी चालेल. ओके, तर ते आपण बघूयात. तर कंडेन्स फॉर्म्युला म्हणजे काय तर बघा, कंडेन्स फॉर्म्युला इज दी ऑब्टेन बाय ओके ऑल दी डॅशेस. ओके, ओमिट केले जातात. ओके, ओमिटिंग ऑल दी डॅशेस अँड इंडिकेटिंग दी नंबर ऑफ आयडेंटिकल ऍटम्स ऑर ग्रुप. ओके, तिथे डॅश तुम्ही दाखवणार नाही त्या फॉर्म्युलामध्ये. तर आपण बघा CH3 असं दाखवू शकतो तुम्ही. इथेन, दिस इज इथेन. आता बघा, किंवा तुम्ही असं लिहू शकता CH3. जर आपण प्रोपेन बघितलं तर प्रोपेन मध्ये किती कार्बन ऍटम असतात? 3 असतात. म्हणजे बघा CH3 CH2 CH3 असं लिहा, किंवा CH3 CH2 CH3 असं लिहा. दिस इज दी कंडेन्स फॉर्म्युला. ओके, हे दोन्ही काय आहेत? कंडेन्स फॉर्म्युला आहेत. तुम्हाला सीईटी वगैरे तुम्हाला नीटला MCQs विचारले जातील. तुम्हाला एखादा स्ट्रक्चरल फॉर्म्युला देतील आणि त्यावरून तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला लिहायला सांगतील. ओके, दिस इज दी कंडेन्स फॉर्म्युला. म्हणजे कंडेन्स फॉर्म्युला काय मध्ये काय होतं, जे डॅश असतात, आपण जे कार्बन हायड्रोजन जे डॅश दाखवतो, ओके, ते ओमेट केले जातात आणि काय ते शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला तिथे दाखवला जातो मॉलिक्यूल. ठीक आहे, आता बघा त्यानंतर आपण अजून एक आहे फॉर्म्युला. आपण फर्स्ट बघितला स्ट्रक्चरल फॉर्म्युला, सेकंड आपण कंडेन्स फॉर्म्युला बघितला. त्यानंतर आपण बघणार आहोत बॉन्ड लाईन फॉर्म्युला. ओके, म्हणजे नुसता बॉन्ड दाखवणार आहोत आपण. बॉन्ड लाईन फॉर्म्युला और त्यालाच काय म्हणतात? झिगझॅग. झिगझॅग म्हणजे माहिती तुम्हाला या पद्धतीने असेल. त्याला काय म्हणतात? झिगझॅग फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला. ओके, तर बघा कार्बन अँड हायड्रोजन ऍटम्स आर नॉट शोड. म्हणजे तुम्ही बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये कार्बन आणि हायड्रोजन ऍटम हे दाखवणार नाहीयेत. बघा, तर आपण कार्बन आणि हायड्रोजन ऍटम तिथे दाखवणार नाहीयेत. पण जर एखादा हेट्रो ऍटम असेल तर तो आपण तिथे दाखवतो. आता सपोज मी एखादं एक्झाम्पल घेते, CH3 CH2 CH2 CH3. मी हे स्ट्रक्चर घेतलेलं आहे. दिस इज दी कंडेन्स फॉर्म्युला. ओके, असं मी लिहिलेलं आहे. तर ह्याचा जर मला बॉन्ड लाईन फॉर्म्युला जर दाखवायचा असेल तर कसं दाखवणार बघा, मी या पद्धतीने दाखवणार.
ओके, म्हणजे तुम्ही कार्बन कार्बन इथे जंक्शन दाखवणार आहात. आता इथे बघा, हा इथे काय असेल, हा CH3 असेल, इथे हा CH2. ओके, इथे एक कार्बन असेल, इथे जंक्शन म्हणणार तुम्ही याला. इथे एक कार्बन, हा तिसरा कार्बन इथे, आणि हा चौथा कार्बन इथे, आणि हा इथे CH3. ओके, इथे एक कार्बन आणि CH3, म्हणजे असे 4 काय असतील असे, म्हणजे ह्या कार्बनला हा एक बॉन्ड आणि हे हायड्रोजनचे 3, म्हणजे असे 4 व्हॅलन्सी कंप्लीट होईल. इथे पण हा कार्बन आहे, त्याचे हे 2 हायड्रोजन ऍटम असे. ओके, आणि हे 2 बॉन्ड. ओके, ह्या कार्बनचा आणि ह्या कार्बनचा. ओके, हे काय आहे, 4 व्हॅलन्सी अशी कंप्लीट झाली. म्हणजे तुम्ही कसं दाखवणार आहात, या पद्धतीने दाखवणार आहात. हा, दिस इज दी ब्युटेन, हे माहितीये. आता हे नॉमेनक्लेचर मी आता सांगत नाही, फक्त तुम्ही स्ट्रक्चरकडे लक्ष द्या. नॉमेनक्लेचर आपण ते बघणार आहोत नॉमेनक्लेचर मध्ये. ठीक आहे, मी एखादं एक्झाम्पल घेते अजून एक. बघा, CH3 CH2 CH2 OH. ओके, आता इथे बघा हेट्रो ऍटम आलेला आहे, ऑक्सिजन आलेला आहे, OH ग्रुप, हायड्रोक्सिल ग्रुप. आता तो मी कसं दाखवणार आहात, बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये किंवा झिगझॅग फॉर्म्युलामध्ये कसं दाखवणार. बघा, हा CH3. ओके, CH2 CH2 आणि इथे हा OH. ओके, म्हणजे बघा, हा CH3 इथे, म्हणजे इथे जर आपण कार्बन, इथे जर कार्बन आहे. ओके, तर ह्याचे हे 3 हायड्रोजन, म्हणजे हे 3 बॉन्ड, आणि इथला एक हा बॉन्ड, म्हणजे 4 व्हॅलन्सी इथे कंप्लीट होते. म्हणजे इथे CH3 आहे. ओके, इकडे काय नाही, म्हणजे इथे CH3 हे फक्त लक्षात ठेवायचं. इथे हा CH2 पुढे, हा बॉन्ड इथे असं दाखवलाय. ओके, आणि हा इथे CH2. ह्या कार्बन ऍटमला हे 2 हायड्रोजन मी असे दाखवणार आहे तिथे. ओके, पण दाखवायचे नाहीये, ते तुम्ही दाखवणार नाहीत. कार्बन आणि हायड्रोजन जे बॉन्ड आहे ते फक्त तुम्ही दाखवायचे नाहीयेत, हायड्रोजन आणि कार्बन बॉन्ड. आता इथे बघा, हे बॉन्ड इथे म्हणजे 4 व्हॅलन्सी, म्हणजे इथे हा CH2, पुन्हा इथे हा CH2 नेक्स्ट. ओके, आणि त्यानंतर हा OH ग्रुप इथे. असा हा काय आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे या कंडेन्स फॉर्म्युलाचा. ठीक आहे, आपण अजून एखादं एक्झाम्पल बघूया. आता मी सपोज जर हे असं लिहिलं की इथे CH आहे, CH 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 CH. ओके, CH. आता मी डबल बॉन्ड काढते असा. ओके, असा इथे डबल बॉन्ड काढला. आता हा काय आहे, कंडेन्स फॉर्म्युला आहे. ओके, तर मला जर स्ट्रक्चर बॉन्ड लाईन फॉर्म्युला जर दाखवायचा असेल तर मी कसं दाखवणार, फक्त हे असं दाखवणार, रिंग दाखवणार. ओके, इथे बघा, हे असे डबल बॉन्ड दाखवणार आहात तुम्ही तिथे. ओके, फक्त कार्बन हायड्रोजन बॉन्ड दाखवणार नाहीये, फक्त डबल बॉन्ड तुम्ही तिथे दाखवणार आहात. हा काय आहे, कंडेन्स फॉर्म्युला, आणि हा काय आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युला ह्या एक्झाम्पलचा. आता पुस्तकामध्ये पेज नंबर 205 जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बघा, त्यावरून तुम्ही तिथे कंडेन्स फॉर्म्युला लिहा. ओके, स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहा, कंडेन्स फॉर्म्युला, आणि त्यानंतर बॉन्ड लाईन फॉर्म्युला असं दाखवलं तरी चालेल. आपण अजून एखादं एक्झाम्पल बघूया. CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. ओके, आता हा इथे जर मला बॉन्ड लाईन फॉर्म्युला दाखवायचा असेल तर मी कसं दाखवणार. बघा, हा CH3 इथे. ओके, त्यानंतर हा इथे कार्बन दाखवणार नाहीये तुम्ही, म्हणजे कसं दाखवणार, असं इथे डबल बॉन्ड O, हा कार्बन जो आहे तो इथे आहे. ओके, नुसता फक्त डबल बॉन्ड O दाखवणार, म्हणजे तुम्ही हेट्रो ऍटम आहे तो शोन करणार आहात. ओके, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल आणि हेट्रो ऍटम असेल तर तो तुम्ही शोन करणार आहात. आता हा CH2 पुढे H2 आणि हा CH3 इथे. ओके, म्हणजे कसं येईल बघा, हा CH3, हा कार्बन डबल बॉन्ड O इथे, हा CH2 आणि इकडे काय असेल, CH3 असेल. हा काय आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे या स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कंडेन्स फॉर्म्युलाचा. ओके, हे तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे, एक एक्झाम्पल, आणि त्याच्यावरून तुम्हाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता तुम्हाला MCQs मध्ये पण विचारलं जाईल, CETला किंवा नीटला. एखादा तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला देतील किंवा कंडेन्स फॉर्म्युला देतील आणि त्यावरून सांगतील तुम्हाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहा, किंवा तुम्हाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला देतील आणि त्यावरून सांगतील तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला लिहा किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहा. तर हे तुम्हाला जमलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे. आता पुस्तकामध्ये 205 पेज नंबर जे आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले 3-4, ते तुम्ही लिहा. आणि अजून मी तुम्हाला होमवर्कला देते. बघा बघा, सायक्लोहेक्झॅनॉल, पायरिडीन आणि अॅनिसोल. ओके,
आता हे मी तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल दिलेले आहेत. तुम्ही काय करायचंय, नेटवरती हे टाका सायक्लोहेक्झेनॉल, तुम्हाला तिथे स्ट्रक्चर येईल त्याचं. ओके, स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल किंवा कंडेन्स फॉर्म्युला असेल, त्यावरून तुम्ही त्याचं काय करणार, बॉन्ड लाईन फॉर्म्युला, म्हणजे तुम्ही कंडेन्स फॉर्म्युलाही लिहा. ओके, स्ट्रक्चर तुम्हाला आले असेल नेटवर, स्ट्रक्चरल फॉर्म्युलाही लिहा. ओके, कंडेन्स फॉर्म्युला लिहा प्लस बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहा त्याच्यावरून. तसंच पायरिडिनचंही करायचंय. तुम्ही स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्हाला आला असेल त्यावरून तुम्ही कंडेन्स फॉर्म्युला लिहायचा आणि त्यानंतर तुम्ही बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहा. ओके, म्हणजे झिगझॅग फॉर्म मध्ये, ते माहिती आहे तुम्हाला. आता तुम्ही इथे जो आयनिसोल आहे ते टाका नेटवर, त्याचं काय करा, कंडेन्स फॉर्म्युला लिहा आणि काय करा, पुन्हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहा. हे होमवर्क साठी तुम्हाला 3 एक्झाम्पल आहेत. जर कुणाला नाही चाललं, जर अडचण आली, जर कुणाला नसेल समजलं तर तुम्ही मला पर्सनली विचारलं तरी चालेल. ओके, पण आता एक सांगते मी तुम्हाला, केमिस्ट्री जे आहे ते होलाटाईल आहे. तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय, तुम्हाला प्रॅक्टिस किंवा सराव केल्याशिवाय तुम्हाला ते लक्षात राहणार नाही. आणि जर तुम्ही नुसतं पाठांतर केलं तर ते तुमच्या डोक्यातच शिरणार नाही. त्यासाठी तुम्ही सराव केला पाहिजे. ठीक आहे, पुस्तकामध्ये ते 2-3 एक्झाम्पल आहेत, तेही बघा. तुम्हाला तिथे मध्ये कंडेन्स फॉर्म्युला दिलाय, त्यावरून तुम्हाला बॉन्ड लाईन सांगितलंय, किंवा बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिलाय त्यावरून तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायला सांगितलंय. ते तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, सोपं आहे, तुम्हाला येईल. जर नसेल येत तर तुम्ही मला विचारा. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक सुरू करणार आहोत. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ कार्बनचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बघणार आहोत.